जेजुरीच्या खंडोबा देवाचा चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय, तर जेजुरी गडावर अतिशय धार्मिक वातावरण पाहायला मिळतं। रविवारी मार्गशीर्ष पंचमीला पारंपरिक पद्धतीनं या उत्सवाची सुरुवात झालेली होती, तर भाविकांनी अर्पण केलेल्या तेलानं खंडोबा आणि म्हाळसा देवीला तेलवण करून हळद लावण्यात आली, तेव्हाची दृश्य आपण बघू शकता। तर यावेळी जेजुरी गडावरून आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या चंपाषष्ठी उत्सवाची आज सांगता होत आहे। आपण पाहू शकता, मी आहे जेजुरी गडावर। याच जेजुरी गडावर या चंपाषष्ठी उत्सवाची सांगता आज होत असते आणि यावेळेस राज्यभरातून नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणून भाविक या ठिकाणी या खंडोबाला येत असतात। बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या जेजुरीच्या चंपाषष्ठी उत्सवाची आज धार्मिक विधी तळेबंधाऱ्याचा कुलधर्म कुलाचार करत पुरणपोळी, वांग्याचे भरीत, कांद्याची पात, बाजरीच्या पिठाचा रोडग्याचा नैवेद्य अर्पण करीत सांगता झाली। यावेळी या भाविकांकडून येळकोट जय मल्हारचा गजर करण्यात आला। या चंपाषष्ठी उत्सवामध्ये 6 दिवसामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन केलं जातं। जवळपास 25 ते 30 हजार भाविक दिवसाला या ठिकाणी येत असतात आणि या भाविकाच्या महाप्रवासाचं देखील आयोजन या ठिकाणी विश्वस्त मंडळाकडून करण्यात येतं। एकंदरीत पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील या ठिकाणी कुठलीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी चोख असा बंदोबस्त त्या ठिकाणी राबवला जातो। एकंदरीत राज्यभरामध्ये चंपाषष्ठी उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि त्याची सांगता आज या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावरती होत आहे आणि भाविकांनी या उत्सवाची सांगता करण्यासाठी एकच गर्दी केल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। विकास कोकरे, लोकशाही मराठी, जेजुरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।